नमस्कार. बेसिक मॅथ्स विथ प्रणालीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला बघून तर कळतच असेल, आज आपण कोण शिकणार आहोत. आता लघुकोन, काटकोन, विशाल कोन आपण आधी शिकलेलो आहोत. त्यांची रिव्हिजन आणि हे काही नवीन कोण आहेत ते आपण आता शिकणार आहोत. आता शून्य कोण म्हणजे काय, तर जेव्हा आपण कोनमापक धरतो तर तो जो कोण आहे तो सुरूच झाला नाही अजून, तर ती जी सरळ रेषा आहे त्याला आपण काय बोलणार, शून्य कोण. त्याचं किती माप असतं, 0 डिग्री. कारण बघा ना, ही जी रेषा आहे ती वाढल्यानंतर 1 डिग्री होणार, पण जोपर्यंत ती दुसरी बाजू आहे कोणाची ती पुढे गेली नाही, ती त्या रेषेवरतीच आहे. शून्य कोणामध्ये कोणाच्या दोन्ही बाजू एकमेकांवरती आहेत, त्यांना आपण काय बोलणार, शून्य कोण. आता ही रेषा जशी वाढत जाणार, ठीक आहे, अशी वाढली ती अशी वाढत जाऊन इथपर्यंत जोपर्यंत येते 89 डिग्री पर्यंत येत नाही, तोपर्यंत आपण त्याला काय बोलणार, लघुकोन बोलणार. लघुकोणाचं माप काय असतं, 90 डिग्रीपेक्षा कमी असतं, ठीक आहे, त्याला आपण लघुकोन म्हणतो. काटकोन किंवा राईट अँगल काय असतो, 90 अंशाचा असतो, त्याला आपण काय म्हणतो, राईट अँगल. आता जर तो अँगल आपण पुढे वाढवला आणि ह्या दिशेने नेला तर त्याला आपण काय म्हणतो, विशाल कोन. विशाल कोन काय असतो, 90 डिग्रीपेक्षा मोठा असतो, म्हणजे 90 अंशापेक्षा जो मोठा असतो त्याला आपण विशाल कोन म्हणतो. आपल्याला ट्रिक्स पण माहिती आहेत, लघु म्हणजे लहान, मोठा म्हणजे विशाल. आता हा झाला 90, हा झाला लघुकोन. आता हा जो विशाल कोन आहे तो कसा आला, इथे आला, बरोबर. आता हा जो 90 डिग्री आहे तो कुठपर्यंत विशाल कोन असणार, जोपर्यंत तो 180 पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तो काय असतो, विशाल कोन असतो. म्हणजे 90 पेक्षा मोठा पण 180 पेक्षा लहान जो कोन असतो त्याला आपण विशाल कोन किंवा ऑब्ट्यूज अँगल म्हणतो. आता 180 ला काय होणार, 180 ला हा कोन असा सरळ आला, हो की नाही. जर सरळ जो आला आहे त्यामुळे काय झाली, ती सरळ रेषा तयार झाली, म्हणून त्या कोणाला आपण काय बोलणार, सरळ कोन. सरळ कोणाचं माप काय असतं, 180 डिग्री. एवढं कळलं. आता 180चा जर मी आणखी पुढे निघला, ठीक आहे, असं मी त्याला वाढवत नेले, मी इथे आला इथे आला, त्याला आपण काय बोलणार, प्रविशाल कोन म्हणजेच रिफ्लेक्स अँगल. त्याचं माप काय असणार, 180 डिग्रीपेक्षा त्याचं माप मोठं असतं, पण 360 पेक्षा त्याचं माप लहान असतं. तो काय झाला, रिफ्लेक्स अँगल किंवा प्रविशाल कोन. आणि मग असं फिरत फिरत तो फायनली ही ह्या रेषेवरती विसावते. हा काय झाला, आपला अँगल कम्प्लीट झाला. मग त्याला आपण काय बोलणार, पूर्ण कोन किंवा फुल और कम्प्लीट अँगल बोलणार. आता बघा, प्रविशाल कोन अजून कुठल्या प्रकारे काढले जाऊ शकतात. हा पण काय झाला, प्रविशाल कोनच झाला. हे कळलं का तुम्हाला. कसं लक्षात ठेवणार, शून्याला 0, कम्प्लीटला 360. वर्तुळाचं काय असतं माप, 360 असतं. हा झाला, हा बघा वर्तुळ झाला, तर 360 आणि 0 सोपं लक्षात ठेवायला. सरळ कोणाचं पण सोपं आहे, 180. काटकोन आपल्याला माहित असतो 90 अंशाचा, फक्त हे 3 आहे, त्यांची नावं जरा वेगळी आहेत. लघुकोन 90 पेक्षा लहान, विशाल कोन 90 पेक्षा मोठा, पण 180 पेक्षा लहान. जर तो 180 पेक्षा मोठा तर तो खूप मोठा होतो, म्हणून आपण त्याला बोलणार प्रविशाल कोन. आता परीक्षेत त्यावर प्रश्न काय येतो की ते लोक कोणाचं माप देणार, ठीक आहे, आणि तुम्हाला विचार की कोणाचा प्रकार सांगा. मग समजा दिलं 208, मग 208 काय होणार, प्रविशाल कोन, कारण तो 180 पेक्षा मोठा आहे. समजा दिलं 76, तर काय येणार, लघुकोन, कारण तो 90 पेक्षा लहान आहे. समजा दिला 150, मग काय येणार, विशाल कोन, का, कारण तो 90 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान आहे. आता आपल्याला अँगल बायसेक्टर किंवा कोनदुभाजक काढायला शिकायचं आहे. त्याचा अर्थ काय होतो ते मी तुम्हाला सांगते, पण त्यापूर्वी आपण आपल्या जॉमेट्री बॉक्सची ओळख करून घेऊया. मी कुठल्याही कंपनीची किंवा ब्रँडची ऍड करत नाहीये, माझ्या घरी हा पडला होता म्हणून मी हा वापरते. तुम्ही कुठल्याही ब्रँडचा, कुठल्याही कंपनीचा कंपास बॉक्स वापरू शकता, जॉमेट्री बॉक्स. फक्त एवढं बघा की त्याच्यावरची जी वस्तू असतील त्यातल्या त्या व्यवस्थित असतील, म्हणजे ह्या रेषा अगदी सुस्पष्ट असतील, ह्या ज्या आहेत त्या अगदी छान असेल, असं जॉमेट्री बॉक्स बघा. तर तुम्हाला मी ह्यातली आता ओळख करून देते की ह्यामध्ये काय काय आहे आणि ह्याला सगळ्यांना पण काय काय म्हणतो. हे तर आपल्याला माहिती आहे, 5वीला पण शिकलो आहोत. ह्याला काय म्हणतात, कोनमापक किंवा प्रोट्रॅक्टर. हे कशासाठी वापरतात, कोन मोजायला किंवा कोन काढण्यासाठी ह्याचा वापर होतो. हे दोन काय आहेत, हे सेट स्क्वेअर आहेत. बघा, एखादी रेषा लंब आहे की नाही वगैरे बघायला आपल्याला ह्यांचा उपयोग होतो. पट्टी तर तुम्हाला माहित असेल, तुम्ही वापरत असाल. पट्टीमध्ये काय असतं, ह्याच्यावरून दाखवते, त्याच्यावर स्पष्ट दिसेल. एका बाजूला सेंटीमीटर्स असतात आणि एका बाजूला काय असतात, इंचेस असतात. आणि हे बघा, 4 आणि 5च्या मध्ये ज्या लहान रेषा आहेत त्यांना आपण काय म्हणतो, मिलीमीटर म्हणतो. 10 मिलीमीटरने 1 सेंटीमीटर बनतो. हा काय आहे, हा कंपास आहे.
ह्याच्याने आजचं आपल्याला ह्यानेच करायचं आहे. हा कशासाठी वापरतात बघा, ह्यामध्ये मी पेन्सिल टाकणार. आता तुम्हाला कंपास जॉमेट्री बॉक्समध्ये बऱ्याचदा पेन्सिल असतेच, तर कसं करायचं, ह्या पेन्सिलला टोक करायची. आता मी केली नाहीये, हिला टोक करायची आणि हिच्यामध्ये टाकायची आणि काय करायचं ना, हे काढायचं. ठीक आहे, आणि हे फिट करून घ्यायचं. कसं करायचं, तर हे दोन एकाच लेवलला पाहिजेत, ह्याचं टोक आणि हे पेन्सिलचं टोक. तर इथे ठेवा पृष्ठभागावरती कुठल्याही, आणि मग तिला फिट करून घ्या. दोघांची पण लेवल काय झाली, सेम झाली. म्हणजे मी जर वर्तुळ काढायला घेतलं तर तो छानपैकी येणार, त्याच्यामध्ये पेन्सिल सटकणार नाही. हे फार महत्वाचं आहे. एक तर पेन्सिल टोकदार पाहिजे आणि हे व्यवस्थित फिट बसवलेलं पाहिजे, आणि या दोघांची लेवल एकच पाहिजे. भूमितीमध्ये तुम्ही किती छान काढताय, यासोबतच तुमचे टूल्स किती व्यवस्थित आहेत यावर पण डिपेंड करतं की तुमची जी आकृती आहे ती किती परफेक्ट येणार आहे. म्हणून तुम्हाला जॉमेट्री बॉक्सची इंट्रोडक्शन करून देते आहे. आता पेन्सिल टोकदार करायची म्हणजे काय, तर तुमची आकृती स्पष्ट दिसेल एवढी ती ठळक दिसली पाहिजे त्याच्याकडून येणारी आकृती. पण त्याच वेळेला हे लक्षात ठेवायचं की त्यामुळे खूप जोरात प्रेस होऊन ते पान फाटलं नाही पाहिजे. कधी कधी काय होतं ना, की तुम्ही वर्तुळ काढताना किंवा आकृती काढताना हे जे टोक आहे हे खूप जोरात दाबता. आता बघा एक्झाम्पल, समजा तर मी खूप जोरात दाबलं तर काय होणार, दिसलं हे फाटू शकतं. किंवा मी पेन्सिल खूप टोकदार करून खूप जोरात दाबली तर नाही, हलक्या हाताने आकृत्या काढायच्या असतात. पण अशा प्रकारे हलका हात ठेवायचा की त्या आकृत्या ठळकही दिसल्या पाहिजेत. मग हे एक झालं, ह्याला कंपास म्हणतात. हे आहे आपलं डिवायडर. ठीक आहे, कर्कटक, मराठीत आपण त्याला कर्कटक म्हणतो. हे कशासाठी असतं, तर दोन गोष्टींमधलं माप किंवा रेषेमधलं दोन रेषांमधलं आकृत्यांमधलं माप मोजण्यासाठी याचा उपयोग होतो. ठीक आहे, तर समांतर रेषा आहे ना, म्हणजे त्या दोन पॉइंट्स मधलं अंतर काय पाहिजे, सेम पाहिजे. मग आपण हे कर्कटकच्या सहाय्याने मोजू शकतो. बघा हे ते दोन आहेत, आता हेच इथे सेम असले पाहिजे. सेम आहे म्हणजे यांचं अंतर सेम आहे. त्याचा डिवायडरचा किंवा कर्कटकचा वापर का होतो, अंतर मोजण्यासाठी वापर होतो. समजा मी एक कोन काढलाय एबीसी जो आहे 60 अंशाचा. आता यातून जर मी अशी एखादी रेषा काढली, ठीक आहे, की ज्यामुळे दोन कोन तयार झाले आणि असे तयार झाले की हा 30चा आहे आणि हा पण 30चा आहे. असं जर झालं तर त्याला आपण काय म्हणणार, ह्या रेषेला कोन दुभाजक, अँगल बायसेक्टर. का तर त्या रेषेने ह्या कोणाला दोन समान कोणांमध्ये विभागलं. आता आपण कोन दुभाजक कसा काढायचा हे शिकूया. इथे मी एक कोन काढला आहे, आपण याचा दुभाजक काढूया. मी पेनाने काढला आहे, तुम्हाला पेन्सिलने काढायचं आहे. तुम्हाला ठळकपणे दिसावं म्हणून मी पेन वापरला आहे. आता असा एक कोन काढला आहे, तर काय करायचं, आपलं हे जे कंपास आहे त्याने थोडंसं अंतर घ्यायचं. आता हा कंपास आपण शिरोबिंदूवरती ठेवूया आणि एक चाप मारूया किंवा कंस काढूया. ठीक आहे, हा कंस काय करणार, कोणाच्या दोन बाजू आहेत बी आणि बीसी, त्या दोघांनाही समान डिस्टन्स वरती छेदत आहे. आता आपण ह्या पॉइंटचं नाव देऊया. समजा हा पॉइंट आहे टी आणि हा पॉइंट आहे एस. आता आपण एक अंतर घेऊ ह्याच्यामध्ये आणि टी वरून एक चाप मारू. तेवढंच अंतर, हे अंतर न बदलता आपण एस वरून पण सेम तसंच एक चाप मारूया. ठीक आहे, मला कळलं आपण काय केलं. आधी इथे कंस मारला शिरोबिंदूवरून आणि जे पॉइंट मिळाले आहे त्याच्यावरून आपण कंपास मध्ये समान अंतरावरती त्या टी वरून आणि एस वरून चाप मारले. आता हा जो आपल्याला बिंदू मिळाला आहे, ठीक आहे, बिंदूचं नाव समजा पी आहे. हा जो बिंदू मिळाला आहे पी आणि आपला शिरोबिंदू बी. ठीक आहे, आता मी यांच्यातून एक रेष काढते. हा झाला कोणाचा, कोन ए बी सी चा कोन दुभाजक. कोन दुभाजक म्हणजे काय असतं, की ह्या कोणाला दोन समान भागांमध्ये विभागणारी रेषा. तर आपण एक काम करूया, ह्या पहिला जो ओरिजिनल कोन होता त्याचा आपण कोन मोजूया किती होता आणि ह्याच्यानंतर झालेले कोन मोजूया. आता हा बघा, कोन कसा मोजतो आपण, शिरोबिंदूवरती कोन मापकाचे हा बिंदू आला पाहिजे आणि ही रेष कोणाच्या बाजूला अगदी पॅरलल असली पाहिजे. ठीक आहे, किती दिसतोय, हा 80चा कोन आहे. ठीक आहे, आता हे बघा, हा जो कोन माझा कोन दुभाजक आहे, ठीक आहे, हा जो माझा कोन दुभाजक आहे बघा, बरोबर 40 मधून गेला आहे. याचा अर्थ काय झालं, हा पण 40 बघा, 50 60 70 80 म्हणजे इथून मोजला तर 10 20 30 40. हा पण 40चा कोन झाला, हा पण 40चा कोन झाला. म्हणजे माझा कोन दुभाजक एकदम परफेक्ट झालेला आहे. जर समजा तुमचा कोन दुभाजक इथे आला, ठीक आहे, 2-3 रेषा जरी मागे पुढे झाला
ते तुमचं कोण दुभाजक चुकणार, कारण त्याचा अर्थ काय होणार, तुमचा एक कोण 41 किंवा 42चा होणार आणि दुसरा कॉन्सिक्वेंटली 37 किंवा 38 अंशाचा होणार. मग तुमचं गणित चुकणार. भूमितीची गंमत म्हणा किंवा काळजीचं कारण म्हणा, तुमचं 1 मिलीमीटरने देखील जर तुमची रेषा आकृती इकडे तिकडे झाली तर तुमचं उत्तर पूर्ण चुकतं. तर ते परफेक्शनिझम जे आहे ते आपल्याला भूमितीमध्ये आणावं लागतं आणि त्यामुळे या टूल्सचा वापर करून आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आणि आपली आकृती जास्तीत जास्त परफेक्ट कशी होईल हे बघायचं. कोण एबीसी कितीचा होता? 80 डिग्रीचा. आता हा कोण एबीपी, बरोबर, हा पी आहे ना पॉइंट, तर कोण एबीपी कितीचा झाला? 40चा. आणि कोण पीबीसी कितीचा झाला? 40चा झाला. कळलं तुम्हाला कसं आलं आणि नाव कशी लिहितो कोणाची? आता हा व्हिडिओ बघून तुम्हाला कोणाचे प्रकार, कोण दुभाजक कसा काढायचा हे कळलं असेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि 6वीचे आपण असे आणखीनही व्हिडिओ करत आहोत पूर्णांकांचे वगैरे, तेही तुम्हाला बघायचे असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू.